मी जर तुम्हाला म्हटलं, की आपण डेली बेसिसवरती मुलांना एक पॉइझन देतोय, तुम्हाला हे पटेल का? तर ही माहिती किंवा हा व्हिडिओ बघण्याआधी ही रील आत्ताच सेव्ह करून ठेवा आणि इतर पालकांना नक्की शेअर करा. लॅबमध्ये उंदीर वापरला जातो टेस्टिंगसाठी आणि त्याच्यामध्ये डायबिटीज होण्यासाठी अॅलॉक्सिन नावाचं एक केमिकल इंजेक्ट केलं जातं, ज्याच्यामुळे त्याला डायबिटीज होतो आणि मग त्याच्यावरती वेगवेगळ्या ड्रग्सचं हे टेस्टिंग केलं जातं. तर आपण मुलांना रोज डेली बेसिसवरती अॅलॉक्सिन देतोय. तर मैद्यामध्ये अॅलॉक्सिनचं प्रमाण हे अवेलेबल असतं, उपलब्ध असतं आणि त्याच्यामुळे आपण दररोज डेली बेसिसवरती मुलांना मैद्याचे प्रॉडक्ट देत असतो. जसं पिझ्झा आहे, पास्ता आहे, नूडल्स आहेत किंवा वेगवेगळ्या मैद्याच्या बनलेल्या कुकीज आहेत आणि बिस्किट, चहा बिस्किट किंवा दूध बिस्किट हे तर अनेक घरामध्ये डेली बेसिसवरती बघायला मिळतं, की मुलांना दिलं जातं. तर आपण डेली बेसिसवरती ह्या मैद्याच्या स्वरूपामध्ये अॅलॉक्सिन मुलांमध्ये देत असतो आणि इन फ्युचर मुलांमध्ये किडनीचे आजार किंवा लिव्हरचे आजार ह्या अॅलॉक्सिनमुळे तयार होतात. शिवाय आपल्याला असं नेहमी वाटतं, की लहान मुलामध्ये एवढ्या लवकर डायबिटीज कसं काय वाढतंय किंवा कसं काय झालं? तर हे एक कारण आहे, की मैद्याचे प्रॉडक्ट जास्त प्रमाणामध्ये त्याला खायला दिल्यामुळे त्याच्यामध्ये डायबिटीजचं प्रमाण हे दिसून येतं. त्याच्यामुळे मुलांना घरचं अन्न द्या आणि एकदम पौष्टिक अन्न द्या, ताजं अन्न द्या, फळं द्या, पालेभाज्या द्या, जेणेकरून मुलांचं स्वास्थ्य हे उत्तम राहील आणि अशाच पॅरेंटिंग आणि हेल्दी टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा. थँक यू सो मच.